Someone had asked me. I think she is not here now. Okay, doesn't matter. Doesn't matter. Let us start. तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टच्या संदर्भामध्ये जे काही मी शिकवलेलं आहे त्यावर आधारित 1-2-3 प्रश्न विचारते. टिल द अदर्स कम. सब्जेक्ट जो असतो डायरेक्ट इनडायरेक्टचं समजा वाक्य आहे, तेच वाक्य आपण घेऊ. राजू सेड टू प्रिया, आय विल टेल यू दॅट स्टोरी. एवढं वाक्य आहे. तर राजू हा सब्जेक्ट आहे, त्याला काय म्हणायचं डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये च्या भाषेत? व्हॉट शुड वी कॉल राजू? बोलणारा. हा, बोलणारा. ओके, मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? स्पीकर. स्पीकर, हा, द स्पीकर. पर्सन हू स्पीक्स. बरोबर, उत्तर बरोबर आहे तुमचं. स्पीकर. आणि ते जे व्हर्ब आहे सेड टू, त्याला काय म्हणतात? रिपोर्ट. हा, रिपोर्ट. हा. पूर्ण परत एकदा प्लीज रिपीट. Sure. Sure. रिपोर्टेड स्पीच. व्हर्बला रिपोर्ट. सेड टू ला काय म्हणतात? सेड टू. मी Report- शिकवलेलं आहे त्यावर reporting verb. विचारते. हा, रिपोर्टिंग वर्ब. येस, करेक्ट. देन तो जो स्पीच आहे, सगळं इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं असलेलं वाक्य, त्याला काय म्हणतात? आतमधलं अवतरण चिन्हाच्या आतलं किंवा रिपोर्टेड, दोन्हीकडे 2 इन्व्हर्टेड कॉमा असतात. म्हणजे या ठिकाणी आय विल टेल यू दॅट स्टोरी असं वाक्य आहे. ह्या वाक्याला डायरेक्ट इनडायरेक्टच्या भाषेत काय म्हणतात? नाही माहिती. आत्ता सांगितलं ना, आत्ता तुम्हीच सांगितलं कोणीतरी, पण ते दुसऱ्या संदर्भात सांगितलं. सो आय एम आस्किंग ऍक्च्युअली दॅट क्वेश्चन. स्पीच. नुसतं स्पीच नाही, म्हणतात. डायरेक्ट इनडायरेक्ट मधला इनडायरेक्ट स्पीच आहे ना ते. सॉरी, ते डायरेक्ट स्पीच आहे ना, त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात. बरोबर? हो मॅडम. हा, ओके. आता आपण त्याच्यामध्ये त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे रूपांतर डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये करताना काय काय शिकलो? काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे आयच्या बाबतीत काय चेंज करायचं? आय शुड बी चेंज इंटू. हे सगळं झालंय ना आपलं? राजू सेड टू कोणाला म्हणलं मॅडम? सीता. राजूचंच वाक्य आहे. तुमच्याजवळ नोटबुकवर लिहिलेलं आहे तुमच्या. तेच वाक्य तुम्ही डायरेक्ट आहे ते इनडायरेक्ट करून मला सांगा. राजूचंच वाक्य जे आहे ते राजू आणि प्रिया असं वाक्य घेतलंय आपण. आणि ते वेगळ्या वेगळ्या व्यक्ती का घेतल्या आहेत आणि त्यातली एक स्त्री आणि एक पुरुष का घेतलाय? तर ही आणि हर, ही आणि शी, आणि हर आणि हिम, ह्या रचना किंवा हे ट्रान्सफॉर्मेशन कळावं तुम्हाला म्हणून मी तसं घेतलेलं आहे. मी म्हणजे ते वाक्य त्यामुळे तसं घ्यायचंच असतं शिकवताना. शी उड येते का मॅडम? हा, विल असेल तर वुड येणार. शी आहे का पहिल्यांदा? राजू कोण आहे? राजू आणि प्रिया. हा, राजू म्हणाला प्रियाला, म्हणजेच ही येते का? हा, आयच्या जागी ही येईल का शी येईल? ही. हा, ही येईल ना, कारण तो मेल आहे. ही. कळलं का मी काय बोलते? येस मॅम. हा, कोण बोलताय? कोण उत्तर देत आहे? उत्तर कोण देत आहे?
मॅडम आय थिंक सर इज गिव्हिंग द आन्सर. सर पण देत आहेत खिचडी करत करत देत नाही कोण नाही, उत्तर कोण ते देणार? आपल्याकडे एक खास विद्यार्थी आहेत, ते आज बोलणार नाहीत, ते देतात. आय हॅव डाऊट. आय हॅव अ डाऊट इन माय माइंड अबाउट दॅट. ठीक आहे, आपण हे वाक्य घेतलंय आणि ते तुम्हाला आयच्या जागी जो स्पीकर आहे तो स्त्री, त्या जागी स्त्री आहे का पुरुष आहे हे बघून त्यानुसार जर तो पुरुष व्यक्ती असेल तर तिथे ही येणार. जर प्रिया राजूशी बोलते, राजू नाव जरा गोंधळ होत असेल तर तुम्ही राज म्हणा. राज सेड टू प्रिया असं घ्या, म्हणजे राज हे नक्की मुलाचं नाव आहे. तर मग वाक्य कसं येईल ते वाक्य सांगा मला. काय झालं माझे ते पेजेस कुठेतरी आपल्या टीचिंगचे. आय एम जस्ट वॉचिंग, आय एम जस्ट फाइंडिंग आउट. सांगा मला ते उत्तर. आय विल कम विदिन 1 minute. 1 मिनिटात मी आले, कारण मला ते पेज कुठेतरी ठेवण्यात काहीतरी, म्हणजे आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टचा थोडा स्टडी घ्यायचा आहे. परवाचे सर तुम्ही जे शेख सर आहेत ना सर, शेख सर आहेत का? शेख सर नाही आहेत का? ते आपल्याला स्लाइड्स पण पाहिजेत आहेत त्या मॅडम दिवशीच्या. हा, आहेत. मग परवाच्या ठीक आहे, त्या ज्या स्लाइड्स आहेत त्या इथे पाहिजेत, डिस्प्ले करा म्हणा. सर त्या डिस्प्ले करा जरा प्लीज. स्लाइड्स, स्लाइड्स प्लीज. सर स्लाइड्स पाहिजेत. तर मी तुम्हाला असं सांगत होते सगळ्यांना ऑलरेडी त्या दिवशी. एक मिनिट मॅडम, स्लाइड द्यायला नव्हतं, एकच हा, मिनिट. स्लाइड सर देतील तोपर्यंत मी पुन्हा एकदा थोडस रिव्हिजन अगदी 2 मिनिटात करणार आहे, की ज्या वेळेला तो म्हणेल की आय विल टेल यू दॅट स्टोरी, कोण यू पण दाखवू आहे शकेल, त्याच्यामध्ये आणि आय पण आहे. मुलापैकी कोण दाखवू शकेल स्लाइड? हा, त्या 3 होत्या ना त्या दिवशीच्या, त्याच सगळ्याच पाहिजेत आपल्याला. त्यातली एक न नाही, दाखवलेली होती एक मिनिट ती पाहिजे आपल्याला. मॅडम, एकच मिनिट, एक मिनिट. हो सर, टेक युअर टाइम. नाही, तो मी प्रश्न नाही. 1 मिनिट थांबा, मी मुलांना विचारतो की कोण शेअर करू शकेल स्लाइड आजची. हा, जी मला धिस आणि दॅट आहे ना ती पाहिजे. त्याची वरती, याच्यावरती धिस आणि दॅट आहे ते दुधगुंडी आहे पाहिजे. की दुधगुंडी? हा येस सर. हा, पाठवतो तुम्हाला, मी होस्ट केलंय. ओके ठीक आहे सर, सेंड करा. एकच आहे मॅडम, कधीची पाठवायची मॅडम? त्या दिवशी, 2 दिवस, एक कालच्या परवाच्या दिवशी. डेट बघा, आज 6 आहे ना, 4 तारीख. म्हणजे लास्ट जो ज्यामध्ये झाला आपला ते. सुरुवातीला धिस आणि दॅट आहे. धिस विल बी चेंज इन टू दॅट असं टेबल आहे एक, ते पाहिजे फक्त. धिस, दॅट, दीज, दोज हे जे टेबल आहे ते पाहिजे आपल्याला आता सर. चहा पिलोय जवळ ठीक आहे, ते सगळं होईपर्यंत आपण थोडस मी मॅडम, काल नंबर त्या सांगा दिवशी. तुमचा. दुधगुंडी हा? मॅडम, तुमचा नंबर सांगा. कुठं टाकलं त्याच्या कशाला नादी लागायची ती गांजा खाते कोण घेणार एवढ्या लांबच्या लांब तिकडे? कासार येस सर, मॅडम. ते तुम्ही आहे का, कसं काय? त्यांच्याकडे स्लाइड नाही सर. कासार सर, आवाज येतो का? एक मिनिट आवाज येतो का? बोला सर. अरे, त्यांचं ते हेच स्लाइड शेअर करायचे. एक मिनिट थांबा, मला तुम्ही अलाउड केलंय का? आता मग मी माझं ऍडमिन पद दुसऱ्याला देऊन टाकलं ना तोपर्यंत. ऐका की, इथं काय, ऐका, ओनली होस्ट कॅन. दुधगुंडी मॅडम, जर तुमचं होस्ट हे सोडून द्या.
रिक्लेम करतो मी. करा बरं होस्ट मला. हो. ओके सर. तुम्ही मला पण होस्ट करू शकता सर, म्हणजे मी आज मीच कदाचित पाठवू शकेन. तुम्हाला Yes, येत yes. असेल तर तायब सर. सगळ्यात उत्तम आहे ना मॅडम, तुम्हालाच करतो मग. हा, माझ्याचकडे द्या ना. मॅडम तुम्हाला जर येत असेल तर आम्ही तुम्हाला करतो, लगेचच करतो. फक्त मला हा स्क्रीन सोडून तिकडे जावं लागतं का, ते मला माहित नाही. काय नाही. नाही, ते तुम्हाला येणार नाही, थोडं किचकट प्रोसेस आहे हा, मॅडम. ठीक आहे मग प्लीज यू गो अहेड. ऐका ना मॅडम, ऐका. तय्यब सर ऐका. सर तुम्हाला मी केलेलं आहे, होस्ट केलंय, करून टाका. बर हा मॅडम, काय हा, बोला. काय हा, शेअर सर. करायचं? मी मॅडमच्या 3 शेवटच्या slides स्लाइड परवा दाखवायच्या दिलेल्या आहेत. होत्या. तय्यब सर शांत राहा, आता झालं आमच्या, आम्ही करतो. हा, दिस बोला आणि मॅडम. दॅट, ज्याच्या स्टार्टिंगला डायरेक्ट इनडायरेक्ट लिहिलंय आणि दिस विल बी चेंज इंटू दॅट, दिस दॅट असं लिहिलंय. ओके. ती स्लाइड आपल्याला पाहिजे आज. येस. मॅडम, कुठल्या ग्रुपला टाकलंय? आपल्या एक्सपर्ट ग्रुपला. सर मी रिप्लाय दिलाय त्या ग्रुपला, बघा आता जस्ट दिलाय बघा रिप्लाय. मी एक्सपर्टला नाही फक्त की. एक्सपर्टलाच पाठवते ना नेहमी. थांबा, चालू राहू द्या. मॅडम, हा, हा. सापडलं. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच मध्ये दिस दॅट दिस दोज हे आहे का, टेबल आहे का हा, ते? ते टेबल पाहिजे आपल्याला आता. मग आहे माझ्याकडे, मी ते टाकू का फोटो? मग टाका ना, ओके. कोणी पण टाका चटकन. पण आता होस्ट सर आहेत. थांबा, तुम्हाला होस्ट करतो मी. थांबा. ज्यांना जमेल त्यांनी टाका तिथे. तुमचं काय नाव आहे? कोणाचं? सर दुधगुंडी. तुम्हीच करा आता. कासार सर तुम्हीच कंटिन्यू करा ना. अहो, मोबाईलवरनं बघतोय मी. थांबा 1 मिनिट. मॅडम, ते ग्रुपवर टाकलं तर आम्ही ग्रुपवरून पाहतो ना मॅम. ठीक नको, आहे नको, ना. थांबा. पाहिजे आता आपल्याला तुमच्याजवळ हातात ग्रुपवर तरी पाहिजे ना. मी काय नुसतं ठीक आहे, मी सांगत बसू, मी ग्रुपवर मला पाठवलेलं काय आहे. नाही. ग्रुपवर पाठवलंय ते. सगळंच बोलतोय एका वेळी. करायला लागलो ना मी 1 मिनिट. कासार सर तुमचं माईक बंद ठेवा. हा, येस, दिस वन, करेक्ट, दिस वन. आता हे थोडंसं तुम्ही मोबाईल किंवा तुमचा कम्प्युटर जे काय असेल ते ऍडजस्ट करून घ्या. मला फक्त इथल्या नेमके चेंजेस काय करायचे असतात ते सांगायचे आहेत. आता आज नवीन पुढचा टॉपिक आपण त्यातलाच घेतोय. डायरेक्ट याच पासून इनडायरेक्ट करताना स्पीच, जेव्हा जे डायरेक्ट स्पीच असतं ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना धिस असेल तिथे वाक्यामध्ये, रिपोर्टेड स्पीच मध्ये जर धिस असेल तर त्याचा दॅट होतो. लक्षात घ्या नीट. दीज असेल DHEAC तर दोज होतो THOAC. हिअर असेल तर देअर होणार. नाऊ असेल तर देन होणार. हे पाठ पाहिजे, याला काही पर्याय नाहीये बरं का. आणि आताचा मी जे काय आजचा पिरियड घेणार आहे तो सगळा तुमचा एरर करेक्शन साठी उपयोगी पडणार आहे सगळीकडे, म्हणजे संपूर्ण दोन्ही पेपरसाठी. पेपर 1, पेपर 2 साठी सुद्धा हा आजचा सगळा पिरियड आणि परवाचा ह्याच्या आधी घेतलेला हे दोन्ही उपयोगी पडणार आहेत. आणि मुख्यतः एरर, ज्या एरर ते असतात ना ABCD मध्ये कुठलं वाक्य इनकरेक्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज इनकरेक्ट असा जो प्रश्न असतो, त्यामध्ये ABCD मध्ये समजा C मध्ये त्यांनी करेक्ट वाक्य दिलेले आहे असं आपण एक प्रत्येक वेळेला माझ्या इंग्लिशच्या पिरियडच्या बाबतीत मी असंच बोलतेय तुम्हाला, C आहे तो करेक्ट आहे सपोज. तर मग बाकीचे जे आहेत A आहे, B आहे आणि D आहे, तर ते मात्र करेक्ट असणार नाहीयेत. आणि त्या ठिकाणी हा दॅट किंवा दोज किंवा देअर हे मिळणार नाहीयेत तुम्हाला. मॅडम, इज इट ओके नाउ? मॅडम, इज इट ओके नाउ? या थँक यू व्हेरी मच. नाव इट इज क्वाईट ओके. येस, थँक्यू सर. कळलं तर त्याच्या त्या बेताने म्हणजे तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टच्या संदर्भामध्ये हमखास प्रश्न येणार.
विशेषतः पेपर 2 मध्ये तर नक्की येणार, फर्स्ट मध्ये पण येणार. Symbolic मध्ये येत आहे. कारण काय आहे की त्या तुम्हाला तयारी करण्यासाठी. 10वी आणि डीएड किंवा 12वी आणि डीएड झालेलं आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते व्यवस्थित बारकाव्याने तिथे 3 वेळेला चूक केलेलं वाक्य देतील आणि एका ठिकाणी वाक्य बरोबर देतील. आपल्याला बरोबर कोणतं हे करेक्ट सांगता आलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ते समजा सी मध्ये आहे, तर ते कसं असणार आहे ते मी सांगते. दिस विल बी चेंज्ड इनटू दॅट. ओके. These will be changed into those. Here असेल तर देअर होणार. नाऊ असेल तर देन होणार. हे पाठ करायचं आहे सगळ्यांनी कंपल्सरी. हिदर असेल तर थिदर होणार. THITHER. थिदर म्हणजे हिदर म्हणजे इथे आणि थिदर म्हणजे तिथे. हे म्हणजे इथे ते तिथे होणार. मराठीमध्ये धिस म्हणजे हे असेल तर दॅट म्हणजे ते असं होणार. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये जवळची वस्तू जी आहे ती लांबची वस्तू असं दर्शवलं जातं. म्हणून हिदर असेल तर तिदर, धिस असेल तर दॅट, दस असेल THUS तर सो होणार, ॲगो असेल तर बिफोर होणार, जस्ट असेल तर देन होणार, कम असेल म्हणजे कम हिअर असं तर त्यांनी म्हटलंय. समजा आपला राज सेड टू प्रिया कम हिअर. कम हिअर म्हणजे अर्थात या ठिकाणी काय होणार मात्र की कम हिअर हे अज्ञार्थ वाक्य आहे. त्याच्यामध्ये गो देअर असं नाही होणार एकदम. मी सांगेन तुम्हाला अज्ञार्थ वाक्य असेल तर की असं जर त्याने म्हटलं मात्र. राज आणि प्रिया आपण घेतलेले आहेत. राज सेड दॅट आय विल कम टुमॉरो. आय विल कम टुमॉरो असं असेल तरी त्यावेळेला कमचा गो होणार. हे लक्षात घ्या. मगाशी मी जे आत्ता सांगितलं उदाहरणासाठी आज्ञार्थ, तर आज्ञार्थाची जी काही सिस्टीम आहे ती मी तुम्हाला आत्ता शिकवणार आहे आज. तुमच्यासमोर नोटबुक पाहिजे. नोटबुक आणि पेन तुमच्या जवळ समोर पाहिजे. तर हे जे हा जो चार्ट आहे हा तुमचा पाठ झालेला पाहिजे उद्यापर्यंत. ॲगो, बिफोर, जस्ट, देन. जस्ट जर वाक्यात आलेलं असेल तर त्याचा देन मध्ये रूपांतर THEN नॉट डॅन. THAN जर असेल तर ते चुकलेलं वाक्य असणार आहे. ते सी नसणार आहे. ते ए मध्ये टाकतील. बाकी सगळं बरोबर करतील पेपरमध्ये आणि तिथे THEN न लिहिता THAN लिहितील. म्हणजे 2 ठिकाणी. एका ठिकाणी सी मध्ये समजा THEN आहे. एका ठिकाणी आहे तसा जस्ट ठेवतील. एका ठिकाणी THAN ठेवतील. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे THEN आहे. देन म्हणजे नंतर, त्यावेळी, त्या क्षणी असा अर्थ आहे देनचा. कम असेल तर गो, टुडे असेल तर दॅट डे, टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे, द नेक्स्ट डे. द पाहिजे इथे. तिथे तुमच्या इथे चूक काय होऊ शकते म्हणजे चुकीचं विधान काय, सेंटेन्स काय देतील ते द देणार नाहीत. नेक्स्ट डे देतील एक वेळ. सी मध्ये द नेक्स्ट डे देतील सपोज करेक्ट सेंटेन्स मध्ये. ए मध्ये किंवा बी मध्ये द देणार नाहीत. द वाक्य देणारच नाही. टुमॉरोच्या जागी नेक्स्ट डे केलंय पण द मिसिंग आहे तर ते वाक्य करेक्ट नाही. हे लक्षात घ्या. नंतर येस्टरडे असेल तर या सगळ्या जिथे जिथे मी आता द सांगते किंवा या स्लाइडमध्ये आहे तो प्रत्येक द त्याच्याकडे लक्ष द्या आणि ते चक्क मी असं म्हणेन की ते पाठ करा. त्याला काही दुसरे पर्याय नाहीयेत. कारण तुम्ही 10वी-12वीला कसा अभ्यास केला मला माहित नाही. यापुढे तुम्ही वुड बी टीचर आहात त्यामुळे तुम्हाला हे पाठ पाहिजे. द नेक्स्ट डे. येस्टरडे जिथे जिथे वाक्यात असेल राज आणि प्रिया बोलतायत. राज मुलगा आहे, प्रिया मुलगी आहे. हे आपण मुद्दाम घेतलेत एक स्पीकर आणि एक लिसनर. तर त्याच्या का घेतलेत कारण तिथे जेव्हा आय आणि यू येतो तेव्हा आय असेल तर तो राज असणार आहे. यू असेल तेव्हा ती प्रिया म्हणजे ही आणि शी अशा पद्धतीनं किंवा हिम आणि हर अशी वाक्य ती येणार आहेत. तर ते तुम्हाला मगाशी मी सांगितलंय. आता येस्टरडे असेल तर द डे बिफोर. आणि तुम्हाला समजा ABCD मध्ये सी मध्ये जर द डे बिफोर आहे. आपण आता कल्पना केली की सी ची वाक्य सगळी आपली बरोबर आहेत. समजा सीचं द डे बिफोर आहे आणि जर तिथे कुठेतरी समजा डी मध्ये किंवा ए मध्ये द डे आफ्टर असं जर दिलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे चुकलेलं आहे. म्हणून ते पाठ पाहिजे आणि पाठच पाहिजे. याला पर्याय नाही. तुमचे मार्क्स जरी यामध्ये स्वतः लिहायचे नसले तरी एरर कुठे कुठे आहे ती फाइंड आउट करता येणं हे टीचरचं सर्वात महत्वाचं काम असतं, कार्य असतं. आणि ते तुम्हाला आलं पाहिजे. ते जर यायला पाहिजे असेल तर तुमचं नॉलेज करेक्ट पाहिजे आणि ते 100%
करेक्ट पाहिजे, द सकट किंवा त्या बिफोर सकट. लक्षात घ्या मी काय बोलते. त्याच्या पुढे टू नाईट, हा टू आणि नाईट एकत्र पाहिजे या पुस्तकामधलं. आणि अजून एक मी सांगणार आहे, टू नाईटच्या नंतर काय, टू नाईट असेल जर राजू सेट टू प्रिया आणि मग समजा आय विल गो टू बॉम्बे टू नाईट असं जर त्याने म्हटलंय, तर तिकडे जाऊन आपल्याला म्हणायचंय दॅट नाईट. तेच वाक्य जसं तसं बाकीचे आय आणि यूचे चेंजेस करायचे. नंतर दुसरं म्हणजे मी परवा सांगितलेलं आहे की टेन्सेस मध्ये पण चेंजेस करायचे. आणि शिवाय हे जे इतर बदल, हे जे आत्ताची ही जी लिस्ट आहे ना, ही इतर बदलची आहे, अदर चेंजेस अशी ही लिस्ट आहे. त्यामुळे ते बाकी टेन्सेस जरी तुम्हाला जमले, आय आणि यूच्या बद्दल जे काही चेंजेस करायचे तेही तुम्हाला जरी आले, तरी हे जे आहेत ना आत्ताचे मी आता शिकवते ते सगळे मुख्यतः ऍडव्हर्ब्स आहेत आणि सगळ्यात शेवटी येतात. नॉर्मली ही वाक्यामध्ये बरीचशी शेवटी येतात. विशेषतः टुमॉरो, येस्टरडे, टू नाईट हे सगळे शेवटी येतात. आणि त्यामुळे ते काय आहे, ते ऍडव्हर्ब्स आहेत. आणि त्यांचं सुद्धा चेंजेस कसे करायचे ते पाठांतर करून, हे जर ज्याला कोणाला, जो तुमच्यापैकी पाठ करेल, जो आणि जी, त्यांनाच एरर ओळखता येणार आहे, एरर करेक्शन करता येणार आहे. टू नाईट आहे, दॅट नाईट. नेक्स्ट वीक तर मग द फॉलोइंग वीक. वीकचं स्पेलिंग पण बघा, WEEK. तिथे काय करतील, अगदी मला लगेच तिथे लक्षात येतं की आम्ही काय करतो ऍज टीचर और ऍज प्रोफेसर. आम्ही काय करतो, तर वीकच्या जागी WEAK, बाकी सगळं करेक्ट आहे. मी आत्ताच जाता जाता तुम्हाला ते शिकवतेय की चेंजेस म्हणजे कुठे तुम्ही चुकू शकता. समजा सी मध्ये करेक्ट आहे WEEK, पण तुमचं आणि द फॉलोइंग वीक हे पण तुम्हाला येत आहे, पण वीकचं स्पेलिंग येत नसलं, ते जर स्पेलिंग वीक असेल तर त्याचं स्पेलिंग काय पाहिजे, WEEK पाहिजे. तिथं जर समजा WEAK दिलं समजा डी मध्ये, आणि बाकी सगळं बरोबर आहे, द फॉलोइंग आणि मग WEAK, तर तुम्हाला करेक्ट लगेच लक्षात आलं पाहिजे की ही स्पेलिंग मिस्टेक आहे. आणि सी जो आहे आपला, मी शिकवण्यासाठी सी घेतलाय, सी ला प्रत्येक ठिकाणी बरोबर म्हणजे वाक्य देते मी. आणि तुम्हाला कमी वेळामध्ये आपल्याला पुढे जायचंय म्हणून पण मी असं देते. प्रत्येक वाक्य मी घेऊ नाही शकणार आहे आत्ता, पण मी तो चार्ट जो आहे तो नुसता तुम्ही आपापला वाचायचा आहे असंही नाही, तो सांगत मी पुढे चाललेले. ठीक आहे, तर वीकचं झालं. त्यानंतर नेक्स्ट मंथ किंवा नेक्स्ट इयर असं जर असेल, तर त्या सगळ्या ठिकाणी तुमचं द फॉलोइंग मंथ आणि द फॉलोइंग इयर, द आणि फॉलोइंग आणि इयर पाहिजे, ते नीट लक्षात घ्या. नुसता इयरच्या जागी इयर नाही येणार, नेक्स्टच्या जागी द फॉलोइंग येतं आणि द पण येतो, हे मी आत्ताच सांगितलं. आणि फॉलोइंगच्या जागी पण आम्ही सी सोडून उरलेल्या ठिकाणी फॉलोड मंथ वगैरे ईडी वगैरे लावू शकतो. आणि तुम्ही करेक्ट जिथे ING आहे, फॉलोइंग आपलं पाठ असलं तर आपल्याला येतं. सोपं आहे की पाठ असलं तरच येतं. आणि ज्या ठिकाणी मी तुम्हाला या अभ्यासाच्या मध्ये आपल्या जेव्हा मी पाठ करा म्हणते पहिल्यापासून आपले जे काही जवळजवळ 30 लेक्चर्स आता होत आले, जेव्हा मी तुम्हाला पाठांतर हे करा, हे पाठच करणं आवश्यक आहे असं बोलते, तेव्हा तुम्हाला दुसरे काही पर्याय नाही, ते पाठच करावं लागतं. आणि जेव्हा डोकं चालवून आपल्याला येतात वाक्य, ती वाक्य आपल्याला पाठ करायची गरज नसते. पण मी आता हा जो चार्ट दिला हा तुमचा पाठ पाहिजे. त्याच्या पुढे राहिलाय लास्ट नाईट, त्याचा चेंज करायचंय द प्रिव्हियस नाईट. आणि येट YET जिथे असेल तिथे टिल देन करायचंय, पाठ पाहिजे. आता या प्रत्येकाचं मी एक पहिल्या 2-3 उदाहरणं फक्त देते मी याची. धिस आणि दॅटचं देऊया पहिल्यांदा स्टार्टिंग करताना. परत तेच व्यक्ती त्याच ठेवूया, आपल्याला सोपं जाईल म्हणून. व्यक्ती वेगळ्या वेगळ्या आत्ता इतक्यात मी घेत नाहीये, मी घेऊ शकते, पण आत्ता आपल्याला पटपट पुढे जायचंय म्हणून. की तो समजा राज म्हणतोय प्रियाला, पुन्हा स्टोरी तशीच ठेवूया आपण. आय नो धिस स्टोरी असं त्याने म्हटलंय. वाक्य रिपोर्टेड स्पीच मध्ये आहे, आय नो धिस स्टोरी. मला तिथे वाक्यात धिस आणायचंय, THIS, धिस स्टोरी. आणि मग तुम्ही जेव्हा वाक्य चेंज कराल त्यावेळेला तुमच्या धिसच्या जागी तुमचा दॅट आला पाहिजे. दॅट्स इट.
आता उदाहरण सांगा. उदाहरण म्हणजे कोण उत्तर देईल. हे वाक्य असं आहे. राज सेड टू प्रिया, आय नो धिस स्टोरी. आय नो KNOW. Raju said to Priya that he knew that story. येस, करेक्ट. म्हणजे तो टेन्स पण तुम्ही चेंज केलेला आहे आणि म्हणजे टेन्स केला आहे बरोबर आहे आणि धिसच्या जागी दॅट केलं. आता असं टुडे आणि दॅट डे समजा आपल्याला घ्यायचंय उदाहरण म्हणून. कारण मी हे एवढं प्रत्येक आपल्याला वेळ मिळाला तर नेक्स्ट पिरियडमध्ये कुठेतरी नंतर शेवटी आपण घेऊ शकतो प्रत्येकाचं वाक्य. आय कॅन डू दॅट. पण आपण एक समजा वेगळं घेऊया जरा, म्हणजे 2-3च घेऊया. त्याच्यामध्ये समजा टुडे म्हणायचंय त्याला. आय वुड टेल यू दॅट स्टोरी, नाही धी स्टोरी टुडे. बाकी सगळे तेच आहे, फ्रेम तेच आहे. म्हणजे पहिलं जे रिपोर्ट म्हणजे राज किंवा राजू आणि पुढे सेड टू प्रिया. आय वुड लिहून घ्या. आय विल टेल यू दॅट स्टोरी, धी स्टोरी टुडे. आय वुड टेल यू धी स्टोरी टुडे. आय विल घेतलं तरी चालेल. आय विल टेल यू धी स्टोरी टुडे. आता या Raju टुडेचं काय करायचं एवढंच आपला प्रश्न आहे. Raju said Priya that he would tell you that story that day. नाही. हे बघा, एक लक्षात घ्यायचं सगळ्यांनी की जे रिपोर्टेड स्पीच आहे इन्व्हर्टेड कॉमामध्ये, त्या कॉमामध्ये जे रूपांतर आपण करतो, चेंज करतो, तिथे आय आणि यू येणार नाही. पूजा, तुमच्या वाक्यात आता यू आला, तिथे यू कसा येईल? शी येते मॅम तिथं. यूच्या ठिकाणी म्हणजे शी येते. कसं आहे माहितीये का, हे जे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे ना, ते जरा असं खूप ठिकाणी आपल्याला बॅलन्स ठेवावा लागतो. तुम्ही आधी लिहा सगळ्यांनी. मला उत्तर सांगताना आधी लिहा. मी 2-3च वाक्य घेतेय, पण ती करेक्ट घ्या, करेक्ट सांगा. आणि दुसरं म्हणजे आधी लिहा, ते करेक्ट आहे का नाही बघा आणि नंतर मला उत्तर द्या. वेळ तिथं गेला तरी चालेल. प्रत्येक ओळी याचं आपल्याला आत्ता नाही घेता येणार. फक्त कसं घ्यायचं तेवढं मी सांगणार आहे आणि पुढे जाणार आहे. टुडेच्या जागी दॅट डे करायचं आहे आपल्याला फक्त आत्ता. पण मग आय आणि यू बदलायचेच आहेत. स्पीकर आणि लिसनर. ती जी प्रिया आहे ना, ती लिसनर आहे. राज आहे तो स्पीकर आहे. तो ही किंवा म्हणजे राज ही असल्यामुळे आयच्या जागी ही येईल. प्रिया मुलगी असल्यामुळे तिथे यूच्या जागी हर येईल. हे बदल करायचेच आहेत. हे 2 बदल पहिले करायचे आहेत सगळ्यांनी. लिहून घ्या पाहिजे असेल तर. स्पीकर लिसनर बघायचं. लिहून घ्या, नियम लिहा. स्पीकर आणि लिसनर. जेंडरनुसार बदलावेत. स्पीकर आणि लिसनर जेंडरनुसार बदलावेत. म्हणजे तुम्हाला कळेल की आय आणि यू जर इन्व्हर्टेड कॉमामध्ये असेल तर आय स्पीकर असेल तर स्पीकरचं जे कोणतं जेंडर असेल, म्हणजे ही एक अशी आहे, त्या अनुसार तिकडे रिपोर्टेड स्पीच मध्ये चेंज करायचं. आयच्या जागी ही येईल इथे. आणि प्रिया मुलगी असल्यामुळे यूच्या जागी लिसनर आहे ती, म्हणून यूच्या जागी काय येणार? हर येईल. हा बदल आधी करायचा नेहमी. आता तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात ना हे वाक्य, तर त्या वाक्याच्या वेळेला चेंज काय करायचं? तर पहिल्यांदा स्पीकर आणि लिसनर बदलवायचे. समजलं? हा पहिला नियम आहे. दुसरा नियम सेट टूचं काय आहे ते पाहायचं. सेट टू म्हणजे त्याचा टेन्स कुठला आहे पाहायचा. परवा शिकवलंय मी 2 दिवसापूर्वी. सेट टू जर असेल तिथे पास्ट टेन्स असला तरच आतमध्ये रिपोर्टेड स्पीच मध्ये बदल करायचा आहे, नाही तर करायचा नाहीये. म्हणजे जर तिथे आय टेल यू दॅट थिंग एव्हरी डे असं जर तो म्हणाला, दॅट थिंग किंवा दॅट सेंटेन्स असं जरी तो म्हणाला, तरी सुद्धा आय टेल यू म्हणतोय तर, आणि इकडे सेट टू नाहीच आहे म्हटलेलं. तर मी तुम्हाला परवा सांगितलेलं आहे, वर्तमान काळ जर असेल राजू आणि प्रिया तिकडे लिसनर स्पीकर मध्ये, तिकडे पहिल्या भागामध्ये, तर मग तिथे जर वर्तमान काळ असेल तर आपल्याला इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये टेन्सेस बदलायचे नाहीयेत. हे शिकवलंय मी परवा. आपण वाक्य लाईकची घेतली होती पहा. राजू सेज आय लाईक धिस. तर मग राजू सेज दॅट
ही लाईक्स दिस असं केलं होतं. जे कोणी त्या दिवशी नव्हते त्यांनी लिहून घ्या. राजू सेज आय लाईक दिस असं वाक्य आहे. समजा सेज कडे बघायचं आणि मग ठरवायचं आपण की इथे इन्व्हर्टेड स्पीच म्हणजे डायरेक्ट जो भाग आहे त्याच्यामध्ये लाईक हे जे व्हर्ब आहे त्या व्हर्ब मध्ये चेंज म्हणजे टेन्स मध्ये लाईकच्या टेन्स मध्ये चेंज करायचा नाहीये. हे आपण पाहिलंय. आणि म्हणून वाक्य कसं येतं मग त्यावेळेला त्या केसमध्ये राजू सेज दॅट ही लाईक्स दिस, ही लाईक्स दॅट. पण मॅम ही इथं लाईक्स आहे का नाही स्क्रीन ते स्लाइड मध्ये तर इथे दिले की आहे. राजू सेज आय लाईक धिस. आन्सर मध्ये दिले की राजू सेज हो मी दुरुस्त करून सांगते. ते पुस्तकामध्ये चुकलेलं आहे. ते त्या दिस चुकलंय. आपण त्यांनीच तिथे लिहिलंय ना वरती दिसचा दॅट करा म्हणून. अनवधानाने कधी कधी मिसप्रिंट असते ती. आपण आणि मी चेक करूनच तुम्हाला तो जो चार्ट आहे ना तो चेक करून दिलेला आहे. म्हणजे त्या पुस्तकातला तो बरोबर आहे. पण हे धिस त्यांनी चुकून धिस तसंच कंटिन्यू. बरोबर आहे, तुमचा प्रश्न करेक्ट आहे. पण मी तुम्हाला सांगते ना, आय एम देअर टू टेल यू. दिसचा दॅट होणार आहे आपणच सांगायचं, मीच तुम्हाला सांगायचं. त्यांनी पण पुस्तकात वरती लिहायचं पहिली ओळ दिस दॅट, दिस विल बी चेंज इन टू दॅट की नाही. आणि मग इथे त्यांनी कसं काय बदल नाही केला, त्या आन्सर मध्ये चुकलेलं आहे त्यांच्याकडनं. कधी कधी एखाद्या पुस्तकात अशी एखादी मिसप्रिंट चुकून झालेली असते. हे दिसचं दॅटच पाहिजे हे तुम्हाला कोणीही सांगेल, इतर पण कोणी सांगतील. आता पुढे पहा, जया विल से आय लाईक दिस. हे काळ बदलायचे. नियमाप्रमाणे बदल करावा दिलंच आहे ना त्याने. मात्र खालची ओळ बघा, वरील सर्व ठळक ओळ आहे ना, वरील सर्व बदल जर रिपोर्टेड व्हर्ब भूतकाळात असतील तरच करावेत. मात्र जवळीकता आणि वेळ दर्शवणारे जे आहेत सर्वनामे वगैरे त्यामध्ये नियमाप्रमाणे बदल करावा. म्हणून आपल्याला दिसच्या जागी दॅट पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट लास्ट बघू आपण, येट आणि टिल देन. हे एक उदाहरण म्हणून बघणार आहे, मी सांगणार आहे. पुन्हा करता आणि म्हणजे लिसनर आणि स्पीकर तेच आहेत. राज सेट टू प्रिया, आय हॅव नॉट कम्प्लिटेड दॅट वर्क येट, असं तो म्हणतो. येट पाहिजे मला वाक्यामध्ये, म्हणून मी तसं केलंय. तर मी अजून ते काम पूर्ण केलेले नाही, होमवर्क म्हणा किंवा काय, पूर्ण केलेले नाही असं तो येट म्हणतोय. आपलं लक्ष फक्त बाकीचं काळ बिळ बदलायचे जिथे सांगितले तसे, आणि इथे येटच्या जागी फक्त टिल देन पाहिजे. आय आणि यूचे बदल करायचे, टेन्स मध्ये बदल करायचे. सेट टू म्हटलेला आहे तिकडे, त्यामुळे तोही बदल करायचा. आता मी आता तो कसा करायचा ते त्यांनी पुढच्या चार्टमध्ये दिलेलं आहे. मी काल परवा पण तुम्हाला ते सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी दोन हे जे चार्ट्स आहेत ते काळातील बदलांसाठी आहेत. हा इथे जो दिलेला आहे ना तो पण एकदा बघा. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ. म्हणजे काळातील बदल कसा करायचा असतो, साधा वर्तमान काळ जर इन्व्हर्टेड स्पीच मध्ये असेल, साधा. आता हे तुम्हाला ही भाषा कळतेय का इंग्लिश कळतेय? मला वाटतं इंग्लिश कळेल, काही कळतेय. कोणतं पण सांगा मॅम, दोन्ही पण जमेल. दोन्ही पण समजेल. साधा वर्तमान काळाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंट. टेन्स वगैरे राहू दे, सिम्पल प्रेझेंट म्हणतो की नाही. मग त्याचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना आपल्याला काय करायचंय, सिम्पल पास्ट करायचं. तुम्ही इंग्लिश मध्ये लिहून घ्या पाहिजे तर तुमच्याकडे. हे नियम करेक्ट आहेत, हे जे चार्ट आहेत ना ते करेक्ट आहेत. पुढे चालू वर्तमान काळ असेल म्हणजे आयएनजी, ॲमिझर प्लस आयएनजी असेल तर चालू भूतकाळ करायचा, म्हणजे वॉजवेअर प्लस आयएनजी मध्ये रूपांतर करायचं. ॲमिझर प्लस आयएनजी असेल वाक्यात तर वॉजवेअर प्लस आयएनजी मध्ये रूपांतर करायचं आहे. हा दुसरा पॉइंट झाला त्यातला चार्ट मधला.
आता तुम्ही करायचं नाहीये, तिथं असायला पाहिजे असं मी भाषा बदलते माझी. सी मध्ये काय असणार आहे? वॉज वेअर प्लस ING असणार आहे. समजतंय का मी काय बोलते? सी मध्ये म्हणजे करेक्ट सेंटेन्स काय असणार आहे? तुम्हाला हा प्रश्न एररच्या स्वरूपातच येणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस, यापैकी खाली सेंटेन्सेस दिलेली आहेत, त्यातलं विच, त्यातलं एक कुठलं करेक्ट आहे? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट. आणि तो सी आहे असं आपण, मी टीचिंगसाठी उगीच सारखं एकदा मी म्हणायचं एकदा डी म्हणायचं, याच्यापेक्षा मी एकदा सी मध्ये, पण याचा अर्थ तुम्ही सगळ्याला सी मध्ये तिथे करेक्ट आहे असं समजायचं नाहीये. मी म्हणतेय तो चेंजेस जे शिकवतेय ते तिथे आहेत का नाही ते पाहायचं आणि मग ठरवायचं. आणि शिवाय वीक आणि वीकचं जे स्पेलिंग मिस्टेक जी आहे मी मगाशी तिथली नाहीये, वीक WEEK बरोबर आहे, पण ते मुद्दाम तुम्हाला कदाचित द फॉलोइंग वीक तिथे WEAK पण देतील, म्हणजे तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक पण होतीये का काय, म्हणजे समजतीये का नाही, हे पण तुमचं नॉलेज टेस्ट केलं जातं, हे लक्षात घ्या. हे झालं चालू वर्तमान काळ म्हणजे विल बी चेंज इंटू चालू भूतकाळ. नेक्स्ट, हे कळलंय आता? 2 कळलेत का नीट? मॅडम हे 2 दुसरं वाक्य परत एकदा सांगा ना. आय हॅव नॉट कम्प्लिटेड. चालू, ते पूर्ण वर्तमान काळासाठी आहे. नाही मॅम, त्यांनी ते क्वेश्चन वाक्य- विचारलेले आहेत. राज सेड टू प्रिया ते हो आय ना. हॅव नॉट कम्प्लिटेड वर्क एट. हो, ते मी तिसऱ्या वाक्य म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे की नाही, 3 नंबरला दिसतंय का तुम्हाला तिथे? 3 नाही नंबरला. त्यांनी काळ विचारत नाही, तो फक्त वाक्य विचारायला लागलेत. नाही, ऐका ना, मी तुम्हाला असं विचारलंय आता सगळ्यांना की पहिले 2 म्हणजे साधा वर्तमान काळाचं काय करायचं आणि चालू वर्तमान काळाचं काय करायचं, हे समजलंय का येस सगळ्यांना? मॅम, येस. हा. आता तिसरा जो पॉइंट आहे पूर्ण वर्तमान काळ, त्याच्याबद्दल मी सांगितलं होतं. आय हॅव नॉट, तो असं म्हणतो की आय हॅव नॉट कम्प्लिटेड दॅट वर्क येट. ते येट साठी सांगितलं होतं ऍक्च्युअली मी. येट YET आहे ना, वरचा जो टेबल आहे वरचं, त्याच्यामधला येट आहे ना शेवटी, त्या येट साठी मी सांगितलं होतं. पण आता पुन्हा तेच वाक्य घ्या, चालेल. आता घ्या तेच वाक्य, पण मी हे सांगतच नव्हते ना अजून. पूर्ण वर्तमान काळ हा जो तिसरा पॉइंट आहे इथे डायरेक्ट मध्ये, म्हणजे काळातील बदल मधला 3 नंबर. पूर्ण वर्तमान काळ जर असेल वाक्यात डायरेक्ट स्पीच मध्ये, तर तो चेंज मध्ये कसा करायचा आहे? पूर्ण भूतकाळ करायचा. म्हणजे आता तुम्ही तेच वाक्य घ्यायला आता हरकत नाहीये. ते वाक्य घ्या. राज सेड टू प्रिया आय हॅव, आता ते येट साठी मी तसं सांगितलं होतं, आता मी वेगळं सांगते. आय हॅव टोल्ड यू दॅट स्टोरी. आय हॅव टोल्ड यू दॅट स्टोरी. दॅट आहे इथे. आता दॅट असला तर त्याचा दिस करायचा नाहीये, दॅटच आहे, तसाच ठेवायचा. दॅट. आता या वाक्याचं कसं करणार तुम्ही? पूर्ण वर्तमान काळ आहे हा, आहे का नाही? आय हॅव टोल्ड यू दॅट स्टोरी. आता तो ऑलरेडी पण म्हणू शकतो. आय हॅव टोल्ड यू दॅट स्टोरी ऑलरेडी, पण ऑलरेडी आपल्या लिस्ट मध्ये नाहीये म्हणून मी ते घेत नाहीये. राजू said Priya that he had told her that story. करेक्ट. आता पुष्कळ बरोबर आहे पूजा, पण अजून एक चूक आहे आणि ती मी फाइंड आउट करायलाच पाहिजे, बिकॉज आय एम अ टीचर. बरोबर मॅडम. पहिल्या स्टार्टच्या सांगते मी काय सांगते. कोण सांगेल त्यांच्या वाक्यातली चूक? एकच चूक झाली म्हणजे किती आहे ना, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये खूप चुका होण्याची शक्यता असते, हे लक्षात घ्या. चुका म्हणजे तुमच्याकडनं, आणि त्याच्यातून आता तुमची सगळं वाक्य इकडचं पूजा रिपोर्टेड स्पीच आहे ना, त्याचं जे डायरेक्टचं इनडायरेक्ट केलं तिकडचा भाग करेक्ट आहे, पण इकडे चूक झाली आहे राज आणि प्रियाच्या तिकडच्या भागामध्ये, अवतरण चिन्हाच्या बाहेरच्या भागामध्ये. काय झाली ते सांगा, कुणी सांगेल का? राजू सेड टू प्रिया. टू घेतले नाही त्यांनी. नाही, पहिली ती चूक कशी असते, सेट टू आता ते लिहूनच घ्या तुम्ही नियम, की सेट टू जिथे काल परवा सांगितलेला आहे, सेट टू जिथे असतो तिथे टोल्ड घ्यायचा, TOLD.
हा नियम आहे. ह्या लिस्ट हे जे लिहिताय तुम्ही आता साधा वर्तमान काळ, त्याचं रूपांतर साधा भूतकाळ, हे जर लिहित असलात तर त्याच्यात हा नियम की सेट टू असेल तर त्याचा टोल्ड केला जातो. म्हणजे टोल्ड, सेट टू विल बी चेंज इन टू टोल्ड. तर तिकडेही लक्ष पाहिजे, इकडेही लक्ष पाहिजे. जस्ट लाईक सायकल चालवताना आपल्या डावीकडे उजवीकडे पायडलकडे लक्ष पाहिजे, आपल्या तोलाकडे बॅलन्सकडे लक्ष पाहिजे. तसं आपला हा बॅलन्स आहे सर्वत्र या ह्याच्यात. आणि म्हणून तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट हायर लेवलला ठेवलंय, पेपर 2 ला ठेवलंय, सेट फर्स्ट ला ठेवलेलं नाहीये. जरा हायर आहे आणि इथे अवघड आहे. जरा अवघड म्हणजे बॅलन्स अवघड आहे. एकदा हे सगळं पाठ असलं ना तर ते येईल. आणि आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगते की हा जो अशा ह्याच्यात जर त्यातून त्याने अवघड टाकलं तर हा जो प्रश्न आहे ना तो शेवटच्या 5 मिनिटात सोडवा. तुमच्या एवढी शेवटच्या 5 मिनिटात सोडवा. पटपट आधी जे नक्की करेक्ट आहे कशी ते शिकवते येत आहे तुम्हाला, त्याला ते आधी सोडवायचं सगळं. कोणाला आणि शिकवायची आता मी सांगते, हॅलो, बोलू नका. मी जे आता सांगते ते सर्व बॅलन्सेस, सर्व चुका कुठे त्या लोकांनी म्हणजे ए बी आणि डी मध्ये कुठे केली आहे का ती पाहायची. म्हणजे ABCD मध्ये कुठे काही केली आहे का पाहायची. सर्व बाजूंनी पाहायची, सर्व बाबतीतली पाहायची आणि मग त्याला आपल्या करेक्ट सेंटेन्सला टिक करायचं. त्याच्यासाठी हे मी दोन्ही हे सांगितलेत तुम्हाला. परत खरं म्हणजे मला माहितीये की हे सगळं तुमच्या दृष्टीने रिव्हिजन असायला पाहिजे होती, पण मला आता दिसतंय की नाही अजून तितकं तुमचं पहिलं जे 10वी-12वीचं नॉलेज आहे ते जर तुमचं 10वी परफेक्ट असतं 100%, जर तुमचं असतं तर आता तुमच्या या चुका झाल्या नसत्या. ठीक आहे, पण आता ह्याच्या पुढे करा, चेक करा आणि याच्यावरचा जरा स्टडी म्हणजे डायरेक्टचा इनडायरेक्ट पण करून घ्यायला लागेल कदाचित. वेळ असेल तर आपण घेऊ, नाही तर तुमचा तुम्ही करा आणि मग मला विचारा की हे माझं बरोबर आहे का. हे नंतरच्या पिरियडला, आता नाही. ठीक आहे. आता हे तिसरं पूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण भूतकाळात जायचंय, हे समजलं. आता चालू पूर्ण वर्तमान काळ जर असेल तरी देखील आपण चालू पूर्ण भूतकाळात जायचंय. चालू पूर्ण म्हणजे कुठला? Present 9 नंतरचा, 10, 11, 12 मधला. कंटिन्युअस टेन्स. 10, 11, 12 कोणता? कंटिन्युअस टेन्स मॅम. चालू पूर्ण वर्तमान नुसता काळ. कंटिन्युअस नाही, तो वरती आहे 2 नंबरला. Continuous perfect tense. continuous tense. परफेक्ट Perfect कंटिन्युअस continuous Perfect प्रेझेंट. continuous tense. हा, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस जर असेल हा. तर त्याचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये रूपांतर झालंच पाहिजे. आता तुम्हाला करायचं नाहीये, तिथे केलेलं असणार आहे, त्यातलं करेक्ट आपल्याला आन्सर आला पाहिजे. चहा देते, पाणी देते. पोराला बी मम्मीला सतू नये, मम्मीला डोंट तुमचा म्यूट करा. गवळी मॅडम. माईक कोणीतरी ओपन ठेवलाय, म्यूट करा. आता या साठी तुम्हाला वाक्य पाहिजे का? उदाहरण हो चालू मॅडम. पूर्ण पाहिजे ना? चालू पूर्ण. आम्ही नेहमी आता मी समजा आय हॅव लिहा वाक्य. राजू सेड टू प्रिया, ते तसेच ठेवूया आपण, कारण त्याच्यामुळे परत आपला वेळ जाईल नवीन नावं घेण्यात. राजू सेड टू प्रिया, राज सेड टू प्रिया, आय हॅव बीन टीचिंग यू इंग्लिश. झालं, फुल स्टॉप. एवढंच घ्या. सिन्स वगैरे ते काय आपण तिकडचं घेत नाही आता. आपलं लक्ष काळाकडे आहे आता. आय हॅव बीन टीचिंग यू इंग्लिश. मी यू घेतलेला आहे, आय घेतलेला आहे आणि बेसिक ऑक्झिलियरी वर्ब्सचा वापर करून चालू पूर्ण काळ घेतलेला आहे. आय हॅव बीन टीचिंग यू इंग्लिश किंवा मॅथ्स, काही पण घ्या. आणि हे वाक्य एखादं पाठ करून ठेवायचं स्वतःसाठी. आय हॅव बीन टीचिंग यू इंग्लिश. आता आमचा दिवाळी अंक होता बरेच वर्ष, मग आम्ही तिथे लिहायचो वी हॅव बीन पब्लिशिंग स्वप्ना दिवाळी मॅगझिन सिन्स लास्ट 30 years.
वी हॅव बीन पब्लिशिंग. आता ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं पदक किंवा वर्ब सिस्टीम काय आहे? हॅव बीन पब्लिशिंग. तसं मी आता टीचिंग मध्ये काय बोलते? आय हॅव बीन टीचिंग यू इंग्लिश. फुल स्टॉप. गेली 20 वर्ष वगैरे मी बोलत नाहीये आता, कारण आपलं लक्ष कुठं पाहिजे? फक्त काळाकडे पाहिजे, म्हणून मी ते आत्ता घेत नाहीये, ते सगळं सांगत नाहीये. आता हॅव बीन टीचिंगचं काय होणार एवढंच फक्त मला सांगा. Had been teaching. बस. Ma'am, Had been Raj told Correct, to correct, Priya that he had been teaching her teaching you English. करेक्ट करेक्ट. आय आणि यूचा चेंज होणार ना. ही हॅड बीन टीचिंग हर. म्हणजे आयच्या जागी ही येणार, यूच्या जागी हर येणार. हे बरोबर केलंय आता ज्यांनी सांगितलं. निलेश, यू आर करेक्ट. आणि हॅव बीन टीचिंगच्या जागी हॅड बीन टीचिंग आलं. तिथं फक्त हॅवचा हॅड केलाय, बाकी काहीच नाही. कारण त्यासाठी तुम्हाला आधी मी टेन्सेस शिकवलेले असायला पाहिजे, ते आपण शिकवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आलाय निलेश. व्हेरी गुड. हे जरा अवघड होतं आणि तुम्ही यूचा पण तोल सांभाळला. दॅट्स गुड. पुढे साधा भूतकाळ. आता इथे हे 4 आहेत ना. आता तुमच्या लक्षात येईल हा जो काय म्हणूया आपण, हे जे टेबल आहे याच्यातले पहिले 4 आहेत ना, नीट लक्षात घ्या. पहिले जे 4 आहेत ते जिथे जिथे साधा वर्तमान काळ असेल तर तिकडे साधा भूतकाळ, म्हणजे सिंपल असेल तर तिकडे सिंपल पास्ट टेन्स, चालू असेल तर तिकडे चालू मधला भूतकाळ, इकडे पूर्ण वर्तमान काळ तर तिकडे पूर्ण, आणि चालू पूर्ण असेल तर चालू पूर्ण भूतकाळ. म्हणजे सर्व 4 प्रकारचे जे वर्तमान, नीट लक्षात घ्या, महत्वाचं आहे. 4ही वर्तमान काळ आहेत ते भूतकाळामध्ये रूपांतरित करायचे आहेत. 4ही. हे इतकं सोपं आहे. पण आता पुढचा जो भाग आहे तो थोडा वेगळाच आहे. आता जर त्यांचं असं म्हणणं आहे इथे या टेन्सच्या बाबतीत, साधा भूतकाळ जर असेल, 5 नंबर बघा, साधा भूतकाळ लिहिलाय डावीकडे. डायरेक्ट स्पीच मध्ये जर साधा भूतकाळ असेल म्हणजे सिंपल पास्ट असेल. सिंपल पास्ट ज्यांना इंग्लिश मधून पाहिजे तिथे लिहून घ्या. सिंपल पास्ट जर असेल 5 नंबर मध्ये, तर त्याचं काय करायचं आपण इकडे जाऊन इनडायरेक्ट मध्ये? Perfect past. परफेक्ट पास्ट करायचा. उदाहरणार्थ लिहा, 5 नंबर लिहा तिथे. साधा भूतकाळ लिहा, सगळ्यांनीच लिहा, मराठीतच लिहा आत्ता आधी. साधा भूतकाळ म्हणजे मग बाकी तुमचं तुम्ही नंतर घरी आपापलं करून घ्या चेंजेस त्यात ते इंग्लिशमध्ये. साधा भूतकाळासाठी वाक्य आपण लोक हेच घेऊया 2 जण. आता त्याचं जे वाक्य आहे ना ते आपल्याला साध्या भूतकाळात टाकायचं. कुठलंही वाक्य घ्या. करणार का कोणी? स्टोरीचंच वाक्य घ्या ना. मला साधा भूतकाळमध्ये स्टोरीचं वाक्य पाहिजे. बाकी सगळी माणसं ती 2 जण तीच आहेत. आणि हे पुस्तकातलंच वाक्य आहे. राज वगैरे, राजू आहे त्यांनी घेतलेलं. Raj said to Priya हा that he had read story. नाही, साधा भूतकाळचं वाक्य पाहिजे मला. डावीकडे काय आहे? साधा भूतकाळ असेल तर त्याचं आपण नंतर करतोय. मग हॅडचे that he आता लक्ष देऊ नका. प्रश्न, that माझा प्रश्न कसा असेल? चांगले ना मॅम. हं. आता राजू सेड टू प्रिया मला आय that इन्व्हर्टेड I कॉमा read मध्ये एक मिनिट मला इन्व्हर्टेड कॉमा मध्ये साधा भूतकाळ पाहिजे तुमच्याकडून आता, उदाहरण म्हणून. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये साधा, बरोबर आहे तुमचं निलेश, पण मला आत्ता काय पाहिजे होतं? साधा भूतकाळ पाहिजे होता. तुम्ही उत्तर सांगताय त्याचं. मी प्रश्न पाहिजे होता मला. मी सांगते, साधा भूतकाळ साठी 5 नंबरच्या साठी वाक्य सांगते आहे, लिहून घ्या. राज सेड टू प्रिया I will. आय टूक टी. एवढंच लिहा. आय टूक टी. चहा घेतला. मला तिथे साधा भूतकाळ फक्त पाहिजे. ते स्टोरीचं सोडून दिलंय आपण आता. साधा भूतकाळ तो काय म्हणतोय की मी चहा घेतला, फुल स्टॉप, एवढंच बोलतोय तो. Raj told to तर आपण Priya that he took tea. एवढंच येईल का मॅडम?
नाही नाही. हो ही दॅट नाही 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 ही टूक टी नाही येणार ना. Raju told Priya that he had taken a tea. ए कसा आला मध्येच तुमचा? नाही कट कर. ए ए ए नकोय ना. मी माझ्या वाक्यात ए म्हटलेलं नाही, तुमचा ए यायला नको. हे सुद्धा म्हणजे मी का सांगते सगळ्याच अर्थाने, पेपरमध्ये पण तो ए टाकतील कदाचित, तर आपल्याला कळलं पाहिजे की हे वाक्य चुकलंय. दुसरं म्हणजे निलेश, तुम्ही जे वाक्य सांगितलं त्याच्यामध्ये मी पूर्ण वाक्य तेवढ्यात माझ्याकडे एक फोन आला होता, पण मी तुमचा तो काय अर्धा भाग पहिला ऐकलाय. तिथे टोल नंतर तुम्ही टू वापरला होता, टीओ. टू येत नाही ना मॅडम? नाही ना, सेट नंतर टू येतो आणि टोल नंतर येत टू नाही. येत हा, नाही. हे टोल्ड लिहून घ्या, मध्ये येत नाही. सगळ्यांनी लिहून घ्या. सेट नंतर टू येतो पण टोल्ड नंतर कधीही टू येत नाही इंग्लिशमध्ये. ते प्रेपोजिशन आहे पण ते तिकडे येतच नाही, सेट नंतर येतो. म्हणून तुम्ही टोल्ड टू म्हटलात ना की तिथं ते तसं टाकणार आहेत, डी मध्ये टोल्ड नंतर टू टाकणार आहेत. त्याला तुम्ही करेक्ट नाही म्हणू शकणार आहात. बाकी तिकडचं वाक्य करेक्ट असेल इन्व्हर्टेड मधलं, त्यांचं पेपर मधलं. म्हणजे कळतंय ना मी काय बोलते, हो. येस की मॅम. तिथे सेट नंतर टू पाहिजेच आणि जेव्हा टोल्ड असेल आपण चेंज करणार आहोत, त्यामुळे टोल्ड असणार आणि टोल्ड नंतर जर त्यांनी टू टाकलं तर ती मिस्टेक आहे. मग आपल्याला तिथे एरर आहे, ती मिस्टेक आहे याचा अर्थ त्यांच्या भाषेत, सिलेबसच्या भाषेत काय आहे, एरर आहे. आणि ती आता मला कसं आहे, मी स्पोकन इंग्लिश अनेक वर्ष शिकवल्यामुळे आणि हे पण डायरेक्ट इनडायरेक्ट वगैरे बरेच वर्ष शिकवले कॉलेजमध्ये सुद्धा, त्यामुळे मला ते पटकन आयडेंटिफाय होतं. त्याच्यासाठी ना तुमच्या माहितीसाठी सांगते, स्पोकन इंग्लिश मध्ये आता मी हे सगळं तुमचं ओरली घेते, त्यामुळे माझा लक्षात घ्या मी काय बोलते, माझा कान तयार पाहिजे टीचरचा आणि तुमचा पेपर समोर आहे त्यामुळे तुमचे डोळे तयार पाहिजेत. मला तो ए लगेच खटकला की नाही आत्ता बोलताना, तसं तुम्हाला दिसताना पेपरमध्ये एबीसीडी मध्ये ए टी लिहिलंय त्यांनी, बाकी सगळं बरोबर आहे, तर तुमचे डोळे यासाठी तयार पाहिजेत. युअर आईज शुड बी प्रिपेअर्ड टू फाइंड द एरर्स इन अ पर्टिक्युलर सेंटेन्स, इन एनी सेंटेन्स. ए शोधणं म्हणजे ए चुकलंय हे चटकन समजलं पाहिजे. तिथे आय ट्रेनिंग आहे, मी बोलते ते इयर ट्रेनिंग आहे माझ्या बाबतीत आत्ता. पण मी जर पेपर तपासायला लागले तर मी पण म्हणणार की इथे ए कसा आला. मला दोन्ही येत आहे लकीली. तुमच्या बाबतीत आता एक सोपं आहे बरं का, तुमच्या बाबतीत एक गोष्ट सोपी आहे की तुम्हाला आय ट्रेनिंग त्यातलं असलं पाहिजे. म्हणजे पाहिलं की लगेच कळायला पाहिजे तुम्हाला की इथे काहीतरी ए आणि टी हे येतच नाही ना, आपण काय घेतले त्याचे नियम. आणि म्हणजे अजून एक लक्षात घ्या या ठिकाणी, एरर फाइंडिंगसाठी सर्व प्रकारच्या एरर, पेपर 1 पेपर 2 सर्व प्रकारच्या एररसाठी मी जे हे सांगते पुन्हा पुन्हा पण सांगेन कदाचित, मी जेवढं काही शिकवलंय तुम्हाला, जेवढं काही, त्या सगळ्या संदर्भातल्या ज्या एरर्स आहेत त्या तिथे ते कुठेही एररच्या कितीतरी वाक्य तुमच्याकडे आजच्या पेपरमध्ये माझ्या मते कमीत कमी 7-8 एरर फाइंडिंग वर आधारलेली वाक्य असणार आहेत, कमीत कमी 7-8. आणि मी शिकवलेले जे नियम आहेत, आता हा नियम इथे कसा येतो टीच्या बाबतीत पहा, मी सांगते तुम्हाला. तर मी तुम्हाला नाउन्सचे प्रकार सांगितले होते, त्याच्यामध्ये पदार्थवाचक नाम, त्याच्यामध्ये आपण सोनं चांदी, नंतर काय काय स्टील किंवा टी, ऑइल, कॉफी किंवा मिल्क, वॉटर, ऑइल असं घेतलंय, त्या ठिकाणी तो टी येतो. तयार केलेला टी असू दे किंवा त्या आधीची पावडर, टीची पावडर असू दे, दोन्ही पदार्थवाचक नामं आहेत ती. आणि जेव्हा जेव्हा ए स्टील, ए गोल्ड होत नाही, ए वॉटर होत नाही, ए मिल्क पण होत नाही, म्हणून ए टी पण होत नाही, असा तो तिकडचा नियम आहे. आणि मी मगाशी बोलले, पुन्हा एकदा सांगते की सगळ्यांनाच सांगते की आपला हा पूर्ण बॅलन्स, संपूर्ण बॅलन्स, कुठे काय चूक आहे ही आपल्याला टीचर, वुड बी टीचर तुम्ही उद्याचे आहात, त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या चुका ह्या समजल्याच पाहिजेत. आणि ज्या मी इथे ते पुस्तकातलं पण ते आय लाईक धिस म्हणलंय, ते धिस कसं मी दॅटच म्हणणार ना, म्हणजे पुस्तकातली पण चूक मला समजायला पाहिजे. जर तर तुम्हाला पेपरमधली तिथे तुमच्यासाठी एरर फाइंडिंग आणि करेक्टिंग याच्यासाठी त्या चुका तुम्हाला तिथे करून दिलेल्या असतात मुद्दाम 3 ठिकाणी.
आणि एक वाक्य मात्र विदाऊट मिस्टेक असतं, विदाऊट एरर असतं. ते विदाऊट एरर कोणतं आहे त्याला आपल्याला टिक करायचे, मग तो ए असेल किंवा ABCD जे कोणतं असेल ते. आता आणखीन एक मला मगापासून सांगायचं आहे, बाय द वे. साधा भूतकाळ ठीक आहे, आपण हेच घेऊ आधी. साधा भूतकाळ असेल तर पूर्ण भूतकाळ केलाय आपण. त्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय वाक्य होतं? आय टोल्ड यू ए स्टोरी, किंवा नाही सॉरी, आय टूक टी एवढंच होतं साधा भूतकाळासाठी, 5 नंबरसाठी. आय टूक टी होता, तर त्याचं हे सगळं परवा आपण घेतलेलं आहे, पण मी पुन्हा घेते. साधा भूतकाळ असेल तर त्याला पूर्ण भूतकाळ करायचा आहे. आय टूक टी, आय हॅव टेकन, लिहा